हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाब्रिड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला आज आपण बघूया इडम्स अँड फ्रेजेस. तर अशा आपल्याकडे आज 10 इडम्स अँड फ्रेजेस आहे, ते आपण बघूया, त्यांचे मिनिंग्स बघूया, त्यांचे मराठीमध्ये मिनिंग्स बघूया. आणि जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते एक्झाम्पल्स तुम्ही बघा कसं त्याच्यामध्ये इडम्स अँड इडम ऑर फ्रेज यूज करण्यात आलेला आहे, किंवा तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा त्या एखादं सेंटेन्स तयार करू शकता इडम ऑर फ्रेज घेऊन. ओके, सो बघूया आपण. फर्स्ट आपला आजचा इडम आणि फ्रेज आहे तो आहे डॉग इयर्ड. DOGEARED, डॉग इयर्ड. सो डॉग इयर्डचं मिनिंग होतं, इफ अ बुक इज डॉग इयर्ड इट इज इन अ बॅड कंडिशन विथ टॉर्न पेजेस. ओके, जर एखादी पुस्तक आहे आपण खूपदा जे यूज केलेली आहे, खूपदा वापरलेली आहे, तर त्याचे जे पेजेस असतात ते काय होतात, त्याचे जे कॉर्नर्स असतात ते दुमडले जातात. सो त्यालाच काय म्हटलं जातं, डॉग इयर्ड. जसे डॉग्सचे इयर्स कसे असे कधी कोणते कोणते जे डॉग्स आहेत त्या डॉग्सचे इयर सरळ उभे असतात, पण कोणत्या डॉग्सचे असे खाली असे वाकलेले असतात. ओके, सो ते काय असते, डॉग इयर्ड. म्हणजेच काय, कोणते कोणते पेजेस जे दुमडलेले आहे, खूपदा यूज करून करून वापर करून करून त्याची कंडिशन खूप खराब झालेली आहे त्या पेजेसची, त्याला म्हटलं जातं डॉग इयर्ड. ओके, सो मराठीमध्ये काय होतं याचं मिनिंग, एखादे पुस्तक किंवा कागद खूप वापरल्यामुळे जीर्ण झालेले. ओके, तर एखादं पुस्तक किंवा कागद खूप वापरल्यामुळे जे जीर्ण झालेलं आहे त्याला म्हटलं जातं डॉग इयर्ड, किंवा पानांचे कोपरे. म्हणजे जे कागद आहे, पेजेस आहे, त्यांचे कोपरे वारंवार वापरलेले किंवा दुमडलेले. ओके, वापरलेला किंवा दुमडलेला कागद, पेज वारंवार वापरलेलं किंवा दुमडलेलं असते, त्याला काय म्हटलं जातं, डॉग इयर्ड. ओके, इफ अ बुक इज डॉग इयर्ड इट इज इन अ बॅड कंडिशन विथ टॉर्न पेजेस. म्हणजेच त्यांचे जे पेजेस आहे, पुस्तकाचे पेजेस आहे, कागद आहे, ते जे जास्त वापरल्यामुळे जीर्ण झालेले असतात, किंवा पानांचे कोपरे वारंवार वापरल्यामुळे किंवा दुमडलेले असतात, त्यांना म्हटलं जातं डॉग इयर्ड. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे डॉलर्स फॉर डोनट्स. डॉलर्स फॉर डोनट्सचं मिनिंग आहे, इफ समथिंग इज डॉलर फॉर डोनट्स इट इज अ शुअर बेट ऑर सर्टनिटी. म्हणजेच एखादी गोष्ट घडण्याची एकदम खात्री आहे, त्याला म्हटलं जातं डॉलर्स फॉर डोनट. किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला पूर्णपणे खात्री आहे की ते होईलच, त्याला म्हटलं जातं डॉलर्स फॉर डोनट. जसं की आज माझी छत्री हरवलेली आहे. ओके, म्हणजे मला खात्री आहे की उद्या उद्या बरोबर पाऊस पडणारच, कारण की माझी छत्री हरवलेली आहे. जर आपल्याकडे काही नसतं, समजा आपल्याला वाटते असं की आता हे माझ्याकडे नाही आहे, तर उद्याला ते बरोबर तसंच होईल, त्याची आपल्याला जे खात्री असते ते त्याला काय म्हटलं जातं, डॉलर्स फॉर डोनट. ओके, सो इथे एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे, आय लॉस्ट माय अम्ब्रेला डॉलर्स टू डोनट इट रेन्स टुमॉरो. म्हणजेच माझी छत्री हरवलेली आहे, तर मला खात्रीच आहे की उद्या काय होईल, पाऊस होईल. सो डॉलर्स फॉर डोनटचं मिनिंग काय होतं, एखादी गोष्ट घडण्याची खात्री असणे, किंवा एखाद्या गोष्टीबद्दल पूर्णपणे खात्री असणे. सो याला काय म्हटलं जातं, डॉलर्स फॉर डोनट. म्हणजेच इफ समथिंग इज डॉलर फॉर डोनट इट इज शुअर बेट ऑर सर्टनिटी. मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं, एखादी गोष्ट घडण्याची खात्री असणे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल पूर्णपणे खात्री असणे, त्याला म्हटलं जातं डॉलर्स फॉर डोनट. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे डिश द डर्ट. सो डिश द डर्टचं मिनिंग आहे, डिश द डर्ट, सो समथिंग ऑर समवन यू मेक अनप्लिझंट ऑर शॉकिंग इन्फॉर्मेशन पब्लिक. म्हणजेच काय करणे, डिश फॉर डर्ट म्हणजे काय होतं, तर एखादी वाईट गोष्ट आहे, कोणाबद्दल एखादी वाईट गोष्ट आहे, त्याला सगळ्या जगासमोर, सगळ्या फ्रेंड्स समोर वगैरे उघड करून देणे. कोणाचं गुपित आहे ते उघड करून देणे, सांगून देणे,
त्याला म्हटलं जातं डिश द डर्ट. इफ यू डिश द डर्ट ऑन समथिंग और समवन यू मेक अनप्लेझंट और शॉकिंग इन्फॉर्मेशन पब्लिक. म्हणजेच जसं की कोणत्या, जसं आता एखाद्याच्या घरी लग्न आहे, ओके, सो इकडच्या तिकडच्या गोष्टी करतात सगळे. कोणाकडे काही मसालेदार गोष्ट असली ती सगळ्यांसमोर सांगून देतात. कधी कधी कोणाचं काही गुपित सांगून देते. फ्रेंड्समध्ये आपण बसतो तर इकडच्या तिकडच्या गोष्टी निघतात, आपल्या दुसऱ्या फ्रेंड्सच्या गोष्टी निघतात जो आलेला नाही या पार्टीमध्ये, ओके. सो त्याच्याबद्दलच्या काही मसालेदार गोष्टी असतात एखाद्याकडे, त्याच्या बेस्ट फ्रेंडकडे, तो सगळ्यांना सांगून देतो. सो त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं डिश द डर्ट. म्हणजेच एखाद्याचं गुपित किंवा एखाद्याबद्दलची मसालेदार माहिती उघड करून देणे. ओके. सो मराठीमध्ये काय होतं? गॉसिप करणे. ओके. इंग्लिशमध्ये आणखी काय म्हटलं जातं डिश द डर्टला? गॉसिप्स करणे. किंवा दुसऱ्यांबद्दल वाईट किंवा गुपित गोष्ट सांगणे. किंवा मसालेदार माहिती उघड करणे. ओके. सो डिश द डर्टचं मिनिंग काय आहे इंग्लिशमध्ये? इफ यू डिश द डर्ट ऑन समथिंग और समवन यू मेक अनप्लेझंट और शॉकिंग इन्फॉर्मेशन पब्लिक. म्हणजेच गॉसिप करणे, दुसऱ्यांबद्दल वाईट किंवा गुपित गोष्ट सांगणे आणि मसालेदार माहिती उघड करणे. त्याला म्हटलं जातं डिश द डर्ट. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे डायमंड इन द रफ. डायमंड इन द रफचं मिनिंग आहे डायमंड इन द रफ इज समवन और समथिंग दॅट हॅज ग्रेट पोटेन्शियल बट इजंट नॉट रिफाइंड अँड पॉलिश्ड. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की एखाद्याकडे खूप सारं प्रचंड कौशल्य आहे पण ते अजून जगासमोर आलेलं नाही आहे. त्याला म्हटलं जातं डायमंड इन द रफ. म्हणजेच एखाद्या व्यक्तीकडे खूप काही कौशल्य आहे, खूप काही तो करू शकतो, पण त्याच्या दुसऱ्यांच्या समोर, जगासमोर त्याचं काही कौशल्य जे आहे ते अजूनपणे उघड झालेलं नाही आहे किंवा कोणाला माहिती नाही आहे की त्याच्याकडे हे कौशल्य आहे, तो सगळं काही करू शकतो. त्याला म्हटलं जातं डायमंड इन द रफ. म्हणजे एखाद्याकडे खूप कौशल्य असूनही ते दिसून न येणे, त्याला म्हटलं जातं डायमंड इन रफ. सो मराठीमध्ये काय होतो याचा अर्थ? असा व्यक्ती ज्याच्याकडे प्रचंड कौशल्य आहे पण ते अद्याप जगासमोर आलेले नाही. सो त्याला म्हटलं जातं डायमंड इन द रफ. आणखी काय म्हटलं जातं मराठीमध्ये त्याला? असोडलेला हिरा. ओके. असोडलेला हिरा. सो डायमंड इन द रफ, असोडलेला हिरा. असा व्यक्ती ज्याच्याकडे प्रचंड कौशल्य आहे पण ते अद्याप जगासमोर आलेले नाही, त्याला म्हटलं जातं डायमंड इन द रफ. नेक्स्ट बघूया. ओके. डिश इन द डर्ट. डिश द डर्ट झालेला आहे आपलं ऑलरेडी. सो डिश इन द डर्ट म्हणजे काय होते? एखाद्या कोणाचं गुपित जगासमोर सांगून देणे, सगळ्यांना सांगून देणे. ओके. शॉकिंग रिव्हिलेशन, शॉकिंग रिव्हील करणे, शॉक रिव्हील करणे, त्याला म्हटलं जातं डिश द डर्ट. नेक्स्ट आहे ओके डायमंड इन द रफ. आताच आपण पाहिलेलं आहे, त्याच्याकडे प्रचंड कौशल्य आहे पण ते आणखी जगासमोर आलेलं नाही आहे, त्याला म्हटलं जातं डायमंड इन द रफ. नेक्स्ट बघूया बॅग ऑफ नर्व्स. बॅग ऑफ नर्व्सचं मिनिंग आहे समवन हु इज एक्स्ट्रीमली अँशियस ऑर टेन्स. म्हणजे जो काय आहे प्रचंड घाबरलेला आहे, त्याला म्हटलं जातं बॅग ऑफ नर्व्स. प्रचंड घाबरलेला आहे किंवा तणावाच्या अवस्थेमध्ये जो आहे, खूप तणाव ज्याला आहे, त्याला म्हटलं जातं बॅग ऑफ नर्व्स. सो मराठीमध्ये काय होतं बॅग ऑफ नर्व्सचं मिनिंग? प्रचंड घाबरलेला असणे किंवा खूप अस्वस्थ अथवा तणावाखाली असणे. सो बॅग ऑफ नर्व्सचं मिनिंग आहे समवन हु इज एक्स्ट्रीमली अँशियस ऑर टेन्स. म्हणजे जो काय आहे प्रचंड घाबरलेला आहे किंवा खूप अस्वस्थ आणि तणावाखाली आहे, त्याला म्हटलं जातं बॅग ऑफ नर्व्स.
नेक्स्ट आहे अप द स्पाउट. अप द स्पाउटचं मिनिंग नो लॉंगर वर्किंग ऑर लाईकली टू बी युजफुल ऑर सक्सेसफुल. म्हणजे जे काय आहे, जे वाया गेलेलं आहे, नष्ट झालेलं आहे, पुन्हा त्याचा यूज होणार नाही आहे, त्याला काय म्हटलं जातं, अप द स्पाउट. म्हणजे जे काय आहे, खराब झालेलं आहे, निकामी झालेलं आहे, त्याला म्हटलं जातं अप द स्पाउट. सो मिनिंग काय आहे मराठीमध्ये अप द स्पाउटचं? वाया गेलेलं, खराब झालेलं, निकामी झालेलं किंवा नष्ट होणे. सो अप द स्पाउटचं मिनिंग आहे नो लॉंगर वर्किंग ऑर लाईकली टू बी युजफुल ऑर सक्सेसफुल. म्हणजेच काय होतं मराठीमध्ये मिनिंग? वाया गेलेलं, खराब झालेलं, निकामी झालेलं आणि नष्ट होणे. नेक्स्ट आहे क्यूट ॲज अ बग. क्यूट ॲज अ बगचं मिनिंग इफ समथिंग इज ॲज क्यूट ॲज अ बग इट इज स्वीट अँड एंडरिंग. म्हणजेच काय होतं तर खूप गोंडस. जसं एखादं मांजरीचं पिल्लू आहे, त्याला आपण काय म्हणतो, किती क्यूट आहे. म्हणजेच ते काय आहे, ते मांजरीचं पिल्लू खूप गोंडस आहे, त्याला काय म्हटलं जातं, क्यूट ॲज अ बग. तो जो मांजरीचं पिल्लू आहे ते किटन आहे, ते काय आहे, क्यूट ॲज अ बग. तसेच लहान मुलं किती छान दिसतात, गोंडस दिसतात, क्यूट दिसतात, त्याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, क्यूट ॲज अ बग असं म्हणू शकतो. म्हणजेच काय होतं मराठीमध्ये, एकतर अतिशय गोंडस दिसणे, गोंडस असणे किंवा मोहक दिसणे, त्याला म्हटलं जातं क्यूट ॲज अ बग. मराठीमध्ये काय होतं मग क्यूट ॲज अ बगचं मिनिंग? अतिशय गोंडस किंवा खूपच मोहक. आपण हे यूज करू शकतो लहान मुलांकरता किंवा जे पण काही प्राणी आहेत त्यांचे जे छोटे छोटे पिल्लं असतात त्यांच्याकरता. आणि लास्ट आहे डाफ्ट ॲज अ ब्रश. डाफ्ट ॲज अ ब्रशचं मिनिंग समवन हु इज डाफ्ट ॲज अ ब्रश इज रॅदर स्टुपिड. म्हणजेच काय आहे, तो एक तर अतिशय मूर्ख आहे, बावळट आहे, त्याला म्हटलं जातं डाफ्ट ॲज अ ब्रश. मूर्ख, बावळट, वेडा, त्याला त्याच्याकरता यूज करण्यात येतं डाफ्ट ॲज अ ब्रश. हे यूज करण्यात येतं इडम ऑर फ्रेज कशाकरता? जो अतिशय मूर्ख आहे, बावळट आहे आणि वेडा आहे त्याकरता. सो डाफ्ट ॲज अ ब्रशचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं? अतिशय मूर्ख, वेडा आणि बावळट. ओके, म्हणजेच काय होतं, हु इज डाफ्ट ॲज अ ब्रश इज रॅदर स्टुपिड. म्हणजेच अतिशय मूर्ख, वेडा आणि बावळट, म्हणजेच डाफ्ट ॲज अ ब्रश. सो परत एकदा तुम्ही हे सगळे वाचून घ्या. याच्यामध्ये काही जे दोन आहेत, ओके, दोन इडम्स आणि फ्रेजेस आहेत, ते हे कॉपी झालेले आहे. ओके, सो म्हणजेच 8 असे आपल्याकडे आज इडम अँड फ्रेजेस आहेत. ते 8चे 8 तुम्ही वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या आणि जे पण मराठीमध्ये मी तुम्हाला मिनिंग सांगितलेले आहे ते परत एकदा वाचून घ्या. स्वतःच्या मनाने ते इडम ऑर फ्रेज घेऊन सेंटेन्सेस तयार करत चला. म्हणजे एक्झाममध्ये जर तुम्हाला ते इडम ऑर फ्रेज आलेलं की कुठे यूज होऊ शकतं त्या सेंटेन्समध्ये, सो तुम्ही सेंटेन्सनुसार त्या इडम ऑर फ्रेजला बरोबर फ्रेम करू शकाल. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.